start with first system, that is orthogonal. मला ऑलरेडी थिअरीला हा पार्ट झालेला, त्याच्यामुळे तसं तुमचं रिव्हिजनच होणार आहे. फर्स्ट इज ऑर्थोगोनल सिस्टम. Let's see crystallographic axis present in the orthorhombic system. So, in an orthorhombic system, type variety. Okay, there are three crystallographic axes: A, B, and C. So, why they are called as A, B, C in orthorhombic? Because all the axes are having unequal in length. They are unequal in length. All the axes are perpendicular to each other. A axis in orthorhombic system is called as brachyaxis, while B axis is called as macroaxis. A axis ला काय म्हटले? brachii आणि B ला macro. A B लक्षात ठेवा. A brachyaxis, B macroaxis. ओके. तर याच्यामध्ये A axis running from front to the back of the observer. This is crystal model of orthorhombic system. So this is the holding position of this model. A runs from front of the observer to the back of the observer. B runs from observer's right to observers. आता तुम्ही जर ऑब्झर्वर आहात तर तुमचा राईट कुठे आहे? इकडे आहे. राईट कडून लेफ्ट कडे जाणार. ओके. सो इट रन्स फ्रॉम ऑब्झर्वर्स राईट टू लेफ्ट अँड वर्टिकल ॲक्सिस इज सी ॲक्सिस विच रन्स फ्रॉम टॉप टू बॉटम. जिथं स्टार्टिंग एंड आहे, जिथं स्टार्टिंग पॉइंट आहे तो काय असतोय? पॉझिटिव्ह. आणि जिथं ॲक्सिस एंड होते तो असतोय निगेटिव्ह. ओके. तर म्हणजे ए ॲक्सिसचा फ्रंट आहे तिथं पॉझिटिव्ह एंड असते आणि बॅकला निगेटिव्ह एंड असते. त्या पद्धतीने आता याच्यामध्ये इलेमेंट्स ऑफ सिमेट्री आपण बघूया. त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री, ॲक्सिस ऑफ सिमेट्री आणि सेंटर ऑफ सिमेट्री असे तीन प्रकार आहेत. प्लेन ऑफ सिमेट्री, व्हॉट इज प्लेन ऑफ सिमेट्री? Which divides it in divide similar parts. It is an imaginary plane which divides the crystal into two equal parts. Similarly, it is divided into two equal parts so that one part is a mirror image of the. लक्षात आलं? आता आपण याच्यामध्ये किती प्लेन्स आहेत ते बघूया. तुम्हाला ऑलरेडी माहित आहे त्याच्यामध्ये ऑर्थोगोनल सिस्टम म्हटले की तीन प्लेन्स, तीन ॲक्सिस आणि सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट. आता तीन प्लेन्स कसे आहेत ते बघूया आपण. आता समजा इथून आपण ही प्लेन पास केली म्हणजे ही जाते कुठून? ए ॲक्सिस आणि सी ॲक्सिसला कट करते. बरोबर आहे. या ए आणि सी या ॲक्सिस मधून ही प्लेन जाते. इथून जर प्लेन गेली तर हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल होतोय का? होतोय. बरोबर. त्याच्यानंतर ही प्लेन कोणती आहे? तर सी ॲक्सिस आणि बी ॲक्सिस याच्यामधून जाणार. इथून जर प्लेन पास केली तर हा आणि हा भाग काय होतोय? इक्वल होतोय. बरोबर. आणि त्याच्यानंतर ही प्लेन म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन. ए आणि बी या दोन ॲक्सिस मधून, क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस मधून जाणार म्हणजे याच्यामध्ये इथून प्लेन पास केली तर हा जो पार्ट आहे तसाच हा पार्ट आहे. हा सॉलिड अँगल, हा सॉलिड अँगल, तसाच बॉटमला हे दोन सॉलिड अँगल. म्हणजे जर तिथून प्लेन पास झाली तर त्या क्रिस्टलचे किती भाग झाले पाहिजे? दोन इक्वल समान भाग झाले पाहिजे. तर आपण त्याला काय म्हणू शकतो? प्लेन ऑफ सिमेट्री इज प्रेझेंट. मग याच्यामध्ये किती प्लेन्स आहेत? साधारण तीन प्लेन्स आहेत. आता ही तुम्ही बघितली तर ही प्लेन होत नाही.
ही प्लेन होत नाही. का होत नाही? कारण त्याच्यामध्ये सॉलिड अँगलची पोझिशन चेंज होते. लक्षात घ्या, ही प्लेन का होत नाही? कारण याच्यामध्ये असणारी सॉलिड अँगलची पोझिशन चेंज होते. त्याच्यामुळं ह्या डायगोनल ज्या प्लेन्स आहेत त्या टेट्रागोनल मध्ये प्रेझेंट असतात. टेट्रागोनल मध्ये हे ऑर्थोगोनल मध्ये प्रेझेंट असतात. मग याच्यामध्ये किती प्लेन्स आहेत? तर 3 प्लेन्स आहेत. ओके, ऍक्सिस याच्यामध्ये किती आहेत? 3 आहेत. म्हणजे 3 क्रिस्टलोग्राफिक ऍक्सिस मधून ज्यावेळी आपण क्रिस्टल रोटेट करतो त्यावेळी तो किती वेळा आला पाहिजे? कमीत कमी 2 वेळा आला पाहिजे. कमीत कमी 2 वेळा आला, मोर दॅन 2 टाइम्स. काय डेफिनेशन? It is imaginary axis. हाँ. If we rotate the crystal, similar faces, edges, solid angles should comes Come to occupy same position in similar position in a space. in a space more than one Once. during rotation. ओके, आपण आता थोडी करेक्ट करून सांगतो. इट इज अ इमॅजिनरी ॲक्सिस अराउंड विच इफ वी रोटेट द क्रिस्टल then similar faces, similar edges or solid angles comes to occupy same positions in a space more than twice. once. एकापेक्षा जास्त वेळा. म्हणजे कमीत कमी किती वेळा आला पाहिजे? 2 वेळा आला पाहिजे. So it should become more than once in the same position in a space during one complete rotation. Then we say that axis of symmetry is present. आता ही एक वर्टिकल ऍक्सिस आहे, टॉप टू बॉटम जाणारी. आपण त्याला काय नाव दिलेलं आहे? सी ऍक्सिस. ओके, आता हा कन्सिडर दिस स्पेस. दिस इज 1. तुमच्या समोर आलेला सिमिलर आहे का डिसिमिलर? सिमिलर सेकंड टाइम, डिसिमिलर आणि ओरिजिनल. म्हणजे किती वेळा आला? 2 वेळा आला. सो वर्टिकल सी ऍक्सिस इज प्रेझेंट ॲज अ ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आता आपण फ्रंट टू बॅक जाणार ही ऍक्सिस. आता क्रिस्टल मॉडेल तुमच्या समोर आले, हा फेस आहे. ओके, कन्सिडर 1 दिस फेस, डिसिमिलर, similar, it comes second time, dissimilar, original. म्हणजे किती वेळा आला? It comes 2 times. Okay, so this axis is also present as the axis of symmetry. Okay, त्याच्यानंतर right to left फेस कट करणारा हा ऍक्सिस आहे. आता परत हा फेस घ्या, कन्सिडर as a 1. डिसिमिलर तुमच्या समोर आलेला सिमिलर डिसिमिलर आहे. हा सेकंड टाइम्स आलेला आहे सिमिलर, डिसिमिलर आणि ओरिजिनल. ओके, म्हणजे याच्यामध्ये 3 ऍक्सिस अशा पद्धतीने प्रेझेंट. असे डायगोनल जर बघितलं तर डायगोनल हा पेज घ्या, डिसिमिलर, डिसिमिलर आणि ओरिजिनल. म्हणजे डायगोनल ऍक्सिस याच्यामध्ये प्रेझेंट असं, डायगोनल प्लेन याच्यामध्ये प्रेझेंट. लक्षात आलं? म्हणजे 3 ऍक्सिस, 3 प्लेन्स, टाइप बराईट आणि सेंटर ऑफ सिमेट्री. तुम्हाला माहिती आहे की सगळ्या सिस्टीम मध्ये काय आहे? प्रेझेंट. व्हॉट इज सेंटर ऑफ सिमेट्री? परत इफ सिमिलर फेसेस, एजेस, सॉलिड एंगल्स आर प्रेझेंट इन pairs on the opposite sides of the crystal at equal distance from the center, then we call it as center of symmetry is present. म्हणजे हा जसा फेस आहे तसाच हा फेस आहे, टॉपला जसाच आहे तसा बॉटमला. तर या पद्धतीने 2 फेस असतील इन पेअर्स. पेअर्स म्हणजे कमीत कमी किती पाहिजे? 2 पाहिजे नाही. आणि एक टॉपला असेल तर दुसरा बॉटमला, म्हणजे अपोजिट साइडला पाहिजे आणि सेंटर पासून इक्वल डिस्टन्स वरती असतील तर त्याला आपण काय म्हणतो? सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट. सगळ्या आपल्या सिस्टीम मध्ये जे आपण टाईप नुसार घेतोय त्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री काय आहे? प्रेझेंट आहे. ओके, तर हा इलेमेंट्स ऑफ सिमेट्रीचा पार्ट झाला. सिस्टीम आहे ऑर्थोरोम्बिक सिस्टीम, टाईप आहे बराईट. ऑब्जेक्टिव्हला बऱ्याचदा प्रश्न येतो
टाईप बद्दल तुम्हाला विचारलं जातं ऑर्थोगोनल सिस्टीम टाईप तर ते तुम्हाला माहीत पाहिजे कुठल्या सिस्टीम कुठल्या टाईपचा तर त्याच्यामध्ये ऑर्थोगोनल सिस्टीम आपण दिलेला टाईप बरं. आता त्याच्यानंतर फॉर्म्स म्हणजे काय ग्रुप ऑफ सिमिलर फेसेस म्हणजे जेवढे सिमिलर फेसेस आहेत एखाद्या क्रिस्टल मग त्याच्यामध्ये 2 असतील त्याच्यामध्ये 4 असतील 8 असतील जेवढे सिमिलर फेसेस आहेत त्याचा मिळून काय तयार होतो एक ग्रुप तयार होतो बरोबर. आता याच्यामध्ये टोटल 7 फॉर्म्स आहेत आपण एक घेऊया. पहिला आहे तो म्हणजे बेसल पिनॅकॉइड हा नेहमी लक्षात ठेवायचा की कुठल्याही प्रकारचा पिनॅकॉइड असेल तर 2 फेसेसचा मिळून तयार होतो. पिनॅकॉइड ऑलवेज फॉर्म बाय 2 सिमिलर फेसेस आयदर इट विल बी हॉरिझॉन्टल और इट विल बी वर्टिकल. ओके वर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल असेल 2 सिमिलर फेसेस असतील तर त्या ठिकाणी पिनॅकॉइड तयार होतो. 4 वर्टिकल फेसेस असतील तर तिथं प्रिझम तयार होतो. 4 इन्क्लाइंड फेसेस असतील तर तिथे डोम तयार होतो आणि 8 इन्क्लाइंड फेसेस असतील तर तिथं पिरॅमिड तयार. लक्षात ठेवा. तर आता पहिला जो पार्ट आहे तो बेसल पिनॅकॉइड मध्ये बेसल पिनॅकॉइड जेव्हा 2 वर्टिकल सिमिलर फेसेस असतात वेन क्रिस्टल कन्सिस्ट ऑफ 2 सिमिलर हॉरिझॉन्टल फेसेस. एक टॉपला असतो हॉरिझॉन्टल म्हणजे हॉरिझॉन्टल कधी मध्ये असत नाही ऑलवेज इट इज प्रेझेंट ॲट द टॉप अँड ॲट द बॉटम. असे 2 हॉरिझॉन्टल फेसेस असतात की ज्याच्यामध्ये तो फक्त सी ॲक्सिसला काय करतो कट करतो. आता टॉपचा नेहमी पॉझिटिव्ह एंडचा फेस घ्यायचा निगेटिव्ह एंडचा फेस घ्यायचा नाही. ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह एंडचा फेस घेतो तर त्याचे इंडायसेस काय होतात तर तुम्ही बघितलं की हा ऍक्सिस म्हणजे हा ए आहे आणि हा बी आहे. हा ऍक्सिस आणि हा फेस किती वाढवला तरी ते काय राहणार आहे एकमेकाला पॅरलल कारण हॉरिझॉन्टल फेस ऑलवेज रिमेन पॅरलल टू हॉरिझॉन्टल ऍक्सिस. ज्या हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याला काय राहणार तो पॅरलल राहणार. वर्टिकल ऍक्सिसला तो काय करणार कट करणार. हॉरिझॉन्टल फेस ऑलवेज कट्स ओनली वर्टिकल ऍक्सिस. तर त्याचे इंडायसेस काय होतात बेसल पिनॅकॉइडचे 0 0 1. बेसल पिनॅकॉइडचे इंडायसेस लक्षात आले. 1 का लिहितोय आपण सीला. ओके त्याच्यानंतर दुसरा आहे ब्रॅकी पिनॅकॉइड. आता ज्याच्या नावाचा फॉर्म असतोय म्हणजे ए म्हणजे काय आहे ब्रॅकी आहे. त्याला तो काय करतोय कट करतोय. ज्या नावाचा फॉर्म आहे म्हणजे ब्रॅकी पिनॅकॉइड. पिनॅकॉइड नेहमी फक्त एकाच ऍक्सिसला कट करतो. इट कट्स ओनली 1 ऍक्सिस. म्हणजे जसं बेसल पिनॅकॉइड मध्ये तो फक्त कुठल्या ऍक्सिसला कट केला सी ऍक्सिसला कट केला तसं ब्रॅकी पिनॅकॉइड मध्ये तो ज्या नावाचा फॉर्म आहे त्या ऍक्सिसला काय करतो कट करतो. मग ब्रॅकी पिनॅकॉइडचे इंडायसेस काय झाले 1 1 0 0 आणि मॅक्रो पिनॅकॉइडचे काय झाले 0 1 0. असं दिले कारण याच्यामध्ये थोडं काय ब्रॅकी काय 0 1 0. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे वर्टिकल फेस आहे. हा एक वर्टिकल फेस आहे आणि हा एक दुसरा वर्टिकल फेस आहे. आता मला सांगायचं टॉपचा आणि साइडचा फ्रंटचा आणि साइडचा याच्यामध्ये ब्रॅकी पिनॅकॉइड कोणता आहे आणि मॅक्रो पिनॅकॉइड. कंडिशन लक्षात आली. ज्या नावाचा फॉर्म आहे त्याला काय राहायला पाहिजे पॅरलल राहायला पाहिजे. आता हा फेस घेतला
तर हा कुठल्या ऍक्सिसला कट करतोय? सी ला कसा कट करेल? हा वर्टिकल फेस आहे. वर्टिकल फेस ऑलवेज रिमेन पॅरलल टू वर्टिकल ऍक्सिस. तुम्ही हा फेस किती वाढवला पुढं आणि ऍक्सिस किती वाढवली तरी काय होणार नाही, कट करणार नाही. हे ऑलवेज रिमेन पॅरलल. वर्टिकल फेस आणि वर्टिकल ऍक्सिस ऑलवेज रिमेन्स पॅरलल. हा गॅप हा सुद्धा काय होणार, पॅरललच राहणार. किती फेस वाढवला किती ऍक्सिस वाढवली तरी एकमेकाला तो पॅरलल. म्हणजे हा कुठल्या ऍक्सिसला कट करणार? हा फेस ए ऍक्सिसला कट करणार. फ्रंट टू बॅक जाणार, बरोबर आहे. ए ऍक्सिसला कट करणार म्हणजे हा कुठला झाला? मॅक्रोपिनॅकॉइड झाला. आणि हा कुठला झाला? बी ला कट करणारा ब्रॅकिपिनॅकॉइड झाला. हा फेस घेतला तर हा कुठल्या ऍक्सिसला कट करतोय? फक्त बी ला कट करतोय. ए ला काय राहणार? पॅरलल राहणार. सी ला पॅरलल राहणार. लक्षात येते? म्हणजे दोन्ही ऍक्सिसला ए आणि सी ला तो काय राहणार आहे? पॅरलल आला. इट कट्स ओनली बी ऍक्सिस, बरोबर. म्हणजे याचे इंडायसेस काय झाले? 0 1 0 आणि याचे इंडायसेस काय झाले? 1 0 0 1 0 0. लक्षात आलं? पिनॅकॉइड म्हणजे पिनॅकॉइडचा कन्सेप्ट लक्षात घ्या. पिनॅकॉइड हा दोन फेसचा मिळून तयार होतो. बेसल पिनॅकॉइड दोन हॉरिझॉन्टल फेसचा, ट्रॅक्टिव्ह पिनॅकॉइड आणि मॅक्रो पिनॅकॉइड दोन व्हर्टिकल फेसचा आणि एकाच ऍक्सिसला कट करतो. बेसल पिनॅकॉइड म्हटलं की डोळे दाखवून कुठल्या ऍक्सिसला कट करणार? तो वर्टिकल सी ऍक्सिसलाच कट करणार. लक्षात ठेवायचं, कारण हॉरिझॉन्टल. आणि दुसरे जे दोन आहेत ब्रॅकी आणि मॅक्रो ते एका ऍक्सिसला फक्त कट करणार. वर्टिकल आहे, फार डोकं चालवायची गरज आहे. वर्टिकल आहे म्हटल्यानंतर कुठल्या ऍक्सिसला पॅरलल राहील? सी ऍक्सिसला. वर्टिकल फेस आणि वर्टिकल ऍक्सिस ऑलवेज रिमेन पॅरलल. ज्या नावाचा फॉर्म आहे त्याला काय राहणार? पॅरलल राहणार. आणि एकच एवढं लक्षात आलं की तुम्हाला त्याचे इंडायसेस मिळून जातील. लक्षात येते? त्याच्यानंतर दुसरा आहे तो प्रिझम. प्रिझम साठी आपण हा एक फेस आहे, हा दुसरा फेस आहे. तसेच माग दोन आहे. किती झाले? 4 वर्टिकल फेस. इथून ए इकडं बी आणि सी. आता याचे इंडायसेस सांगा. हा फेस हा इथं काय करेल? ए ला कट करेल, इकडं बी ला कट करेल आणि वर्टिकल आहे म्हटल्यानंतर सी ला पॅरलल. इंडायसेस काय येणार आहे त्याचे? 1 1 0. लक्षात घ्या, प्रिझमचे इंडायसेस नेहमी काय येतात? 1 1 0. हा फेस घ्यायचा, हा फेस घ्यायचा नाही. हा फेस घेतला की मग एक ऍक्सिस कुठं कट करणार? निगेटिव्ह एंडला कट करणार. सो कन्सिडर दिस फेस. It cuts A axis, it cuts B axis and remains parallel to C axis because vertical axis and vertical face never cuts each other. It always remains parallel. तर हा क्रिस्टल मॉडेल आहे, तो कुठल्या सिस्टीमचा आहे? टेट्रागोनल. जो याच्यामध्ये एकच फॉर्म आहे. कुठला? ऑर्थोरोम्बिक. प्रिझमला फॉर्म दाखवते प्रिझम. नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डोम. डोम मध्ये दोन प्रकार आहेत. म्हणजे जसं पिनॅकॉइड दोन फेसचा मिळून तयार होतो तसं डोम बघायचं सांगितलं किती फेसचा मिळून तयार होतो? 4 इन्क्लाइंड फेसेस. पिरॅमिड 8 इन्क्लाइंड फेसेसचा मिळून तयार होतो, तर डोम 4 इन्क्लाइंड फेसेसचा मिळून तयार होतो. इन्क्लाइंड फेस आहे म्हणजे कुठल्या ऍक्सिसला तो 100% कट करेल? सी लाच करणार, कारण सी वर्टिकल आहे. अशी वर्टिकल फेस आहे, ऍक्सिस आहे आणि असा इन्क्लाइंड फेस असेल तर तो ऑलवेज 100% कुठल्या ऍक्सिसला कट करणार आहे? सी ऍक्सिसला कट करेल. नेहमी दोन ऍक्सिसला कट करतो कुठल्याही. बघा
त्याच्यातली एक कुठली असणार आहे 100%? आताच सांगितले की सी असणार. इन्क्लाइंड फेस म्हटले की तो 100% एका ऍक्सिसला कट करणार. कुठल्या? सी ला. डोम म्हटलं की दोन ऍक्सिसला कुठल्या तरी कट करतो. त्याच्यातली एक कुठली आहे? 100% सी आहे. आता राहिलेली एक शोधायची कशी? तर ज्या नावाचा फॉर्म आहे त्याला काय राहणार? तो पॅरलल राहणार. राहिली दुसरी ऍक्सिस, त्याला काय राहणार? कट करणार. म्हणजे ब्रॅकिडोम असेल. ब्रॅकी म्हणजे काय झालं? ए. म्हणजे तो ए ला काय राहणार? फक्त बी आणि सी ला काय करेल? कट करेल. मग इंडायसेस काय झाले? 0 1 0. सॉरी 0 1 1. आणि मॅक्रो डोमचे काय इंडायसेस झाले? 1 0 1. लक्षात आलं? म्हणजे ज्या नावाचा फॉर्म आहे त्याला फक्त तो काय राहणार आहे? पॅरलल राहणार. बाकीच्या दोन ऍक्सिसला कट करणार. म्हणजे ब्रॅकिडोम असेल तर तो फक्त ए ऍक्सिसला काय राहील? पॅरलल राहील. बाकीच्या बी आणि सी ला कट करेल. 0 1 1. आणि मॅक्रोडोम असेल तर फक्त मॅक्रो म्हणजे बी म्हणजे 1 0 1 असे त्याचे इंडायसेस आहेत. आता हे बघा. हा ही ए, हा बी आणि हे ऍक्सिस सी. आता हा फेस आहे. टॉपला आहे 2, हे टॉपला 2 आहे आणि बॉटमला 2 आहे. हा पीस असा आहे. तर तो कुठल्या ऍक्सिसला कट करेल? ए ला कट करेल. बरोबर आहे ना? हा पुढे वाढवला तर ए ला कट करेल. इकडे वाढवला तर तो सी ला कट करेल. आणि इथं बी आहे, ही बी ऍक्सिस आहे. ओके. हा कट करेल का? म्हणजे हा कुठला डोम झाला? बीला पॅरलल राहिलेला मॅक्रोडोम. बरोबर आहे? म्हणजे हा मॅक्रोडोम. आता समजा ही होल्डिंग पोझिशन असेल पण हा फेस असा या साईडला असता तर त्याने काय केलं असतं? बी ला कट केलं असतं, सी ला कट केलं असतं. बरोबर आहे? आणि तो कुठल्या ऍक्सिसला पॅरलल राहिला असता? ए ला. मग हा कुठला झाला असता? ब्रॅकिडोम झाला असता. बरोबर आहे? लक्षात येते का? म्हणजे हा फेस असा पुढा आहे म्हणून हा मॅक्रोडोम झाला. ए ला कट करतो. त्याच्याऐवजी असा असता तर तो काय झाला असता? ब्रॅकिडोम झाला असता. ए ला पॅरलल राहिला. लक्षात येते? डोम लक्षात आले का? ओके. आता त्याच्यानंतर शेवटचा 7वा म्हणजे पिरॅमिड. 1 2 3 4 असे 4 आहेत. ए बी आणि सी. आता पिरॅमिडचे एक वैशिष्ट्य आहे. प्रिझम जसं पिनॅकॉइड एका ऍक्सिसला कट करतो, प्रिझम 2 ऍक्सिसला कट करतो, डोम 2 ऍक्सिसला कट करतो, तसं पिरॅमिड हा तिन्ही ऍक्सिसला कट करतो. इथं हा इन्क्लाइंड आहे. इथं ए ला कट करेल, इकडं बी हा बी ला कट करेल आणि इथं सी ला कट करतो. पिरॅमिडचे इंडायसेस काय आहेत? 1 1 1. लक्षात आलं? तर हे 7 फॉर्म्स आहेत. कुठल्या सिस्टीम मध्ये येत आहेत? आर्थ्रोम्बिक, टाईप, पराईट. लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर जी पुढची सिस्टीम आहे